श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ जय जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय आणण्या स्वामी सुत नेणती। स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य। निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने। नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान तरी करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगुनी। यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी। त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव वसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती। ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या ओटाओटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही। ऐकून या देव मामलेदार हसुनी देती उत्तर त्यासी पिशाच लागेल थोर माझेनी दूर नव्हेची। ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे। असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले। मठ होता कमाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिल्ली खांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची। प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे। कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्याने ऐकली वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे। स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाला नाना जोशी रंगले भुजित समर्थाच्या। पुढे जोशी बुवानी स्वामीची पत्रिका करूनी ती अर्पावया स्वामी चरणी अक्कलकोटी पाठवली। पत्रिका खरी चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थतेशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून। नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुणी या स्वभक्तासी परमानंद झाला। असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे। खेडी खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे। स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला। मना माझी धोरणी का म्हणा कोणी येताची दर्शना त्याचे समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची। स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खूण सांगती ऐकून या जनसकीत होती वर्णिती ख्याती सुताची। एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे। स्वामी दर्शना घेतल्या विना तो न सेवी कारण ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला। मग वाड्यासमोर जाऊनी आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतुनी राणीने। सेवकाचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधुते मंदिरी परथुनी आणावे। पाहुणी या समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावून या येसी मिठी चरणी घातली। नीट सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरून हस्ती धोरणी उठविले। अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती। स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचते। एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून। एकांत समयी साधुनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामा
निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुख निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी आजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न करा काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसे समाचार सर्व झाला अक्कलकोटी समर्थाचे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध्य आणावे. परी सूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटासी. विरही दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणतरी जाऊनी. तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या धनी समर्थ करती विचित्र करणी. वैसले स्नान करुनी परी गंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकुबाईने सत्वर चवळी केली मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णीचा दुःख अंतरी होत असे. असो मग काकुबाई अक्कलकोटी लवलाही. परतुनी आल्या पायी बोलल्या काय समर्थाते. सूत आपुल्या भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासे ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर. ख्याती झाला सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. भाविक भक्त परिस्वत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त.